तर वेलकम टू माय चॅनल पब्लिक. कशी आपली गरिबाची रिक्षा, काही विषय नाही. आज चाललोय आम्ही सोनं घ्यायला परत एकदा. तर भाऊचा बर्थडे आज आणि भाऊला भेटायला आले ते सकाळी सकाळी. आपले रील स्टार सगळे. तिसरा कुठे गाडीतच आहे तो. तर याला गप चहा पिता येत नाही, योग्याला बळतच तिकडं फुगिरी करायला. कुत्र काही घेत नाही, घरातले कुत्रे याला सांभाळता येत नाही, घरातल्या मांजरी सांभाळता येत नाही. मारून आणि ह्यो आलाय रील स्टार. बघू शकता रील स्टार. रील स्टार. तर भाव आज कुठं जायचं? रील स्टार. सुराज वर येतो ना. अरे काय तर भाऊच्या बर्थडे मुळे ना सगळेजण बोलायला लागले इथंच नाचूया. तर नाचायला चालू केलं आणि बसलो गाडीत. तर गाडीत बसल्या बसल्या म्हणलं गाणे बिने लावावं. मस्त गाणे लावून आम्ही निघलो डायरेक्ट सोनाराकडं. म्हणलं आज काहीतरी वेगळं करावं, भाऊला गिफ्ट द्यावं. म्हणलं जरा मिक्कीला व्हिडिओमध्ये घ्यावं, मिक्कीमुळे 4 लाईक येते. मग मिक्की आरशात बघायला लागला स्वतःला, बोले चाकणं दिसतोय का देखणं दिसतोय. मग म्हणलं सोनाराच्या दुकानात लय गर्दी आहे. तर गर्दीचं कारण एकच आहे, कारण सोनार फेमस आहे आमच्या इथं. मग स्वतःला बघितलं, जरा जाडा झालोय, पोटबीट आलंय, काही विषय नाही, चला. तर म्हणलं सोनाराच्या दुकानात काहीतरी करावं. मित्राला बाल्या केल्या. म्हणलं पोरीला करण्यापेक्षा मित्राला केलेलं कधी बी बरं असतं. कसं अर्ध्या संकटात मित्रच येतो. तर म्हणलं सोनाराला भारीतला बाल्या दाखव. मित्राचा बड्डे, मित्र म्हणजेच आपला जीव. मग ह्यातलं जरा आपल्याला जास्त नॉलेज आहे. मग बघितलं हे कसं आमचा कॅमेरामॅन पादरा. म्हणलं सोनारालाच जरा बोलावं. व्हिडिओग्राफर आमचा पादरा अँगल नाही घेत, काय नाही घेते. म्हणलं काहीतरी एक घ्यावं. चॉईस करायला लय टाईम चालला होता, पण म्हणलं काय बी होऊन द्या, आज घ्यायचंच आहे. सगळ्यांची आवड निवड चालू होती, तेवढ्यातच म्हणलं हे वालं मला आवडलं. मग 2 आवडल्या. म्हणलं दोघांना घ्यावं, पण आपल्याकडं बजेट कमी होतं. कसं आपण गरीब आहे, स्टार्टिंगलाच बोललो गरीब आहे, विषय वेगळा असतो. म्हणलं डायरेक्ट सोनाराला सांगितलं मला 2 गोष्टी आवडल्या, ते मला दोन्ही घ्यायच्यात. बजेट कमी असल्यामुळं मी एकच घेतलं. म्हणलं दुसरा मित्र नाराज नको व्हायला, म्हणून दुसऱ्या मित्राला आपण लवकरच काहीतरी घेऊया. म्हणजेच आपला बुट्ट्या समजूतदार आहे, मग समजून घेईन. आपण आज शुभमला करूयात. पहिले शुभमला बाल्या लावून बघितल्या, पोरींसारखं दिसत होता. म्हणलं आता तर तिकडं खूप मज्जा केली आम्ही. इकडं कानाला लावून बघ, बुट्ट्याच्या कानाला लावून बघ. म्हणलं शेवटी काय करावं, मग माझ्या आवडीनुसार मी घेतलं एक. शेवटी फायनल करावं म्हटलं. त्यांच्या हातामध्ये दिलं मी काढून, जे मला आवडलं ते मी काढून दिलं. आणि म्हणलं अजून बघावं, कसं मित्राला घेतोय म्हणल्यावर बघावं. त्यांनी पण बिल करायला लागले, मोजायला लागले ग्रॅमनी, एका तोळेनी. आपण गरीब आहेत, ग्रामच घेऊया. कसं काही विषय नाही. लक्षात ठेवा, सोनं घेताना 10 वेळा विचार करा. 10 वेळा सोनं बघा, कुठनं काय आहे, कसं मळ अडकते, हे अडकते, ते अडकते, लय शॉर्ट होतात, नंतर पैसे कमी घेतात. सोनं घेताना 100 वेळा ना 1000 वेळा विचार करून घ्यायचं. जे मला आवडले मी त्यांच्या हातात दिले, वेगळे ठेवले, त्यांची प्राईस वगैरे चेक केली. मग मला आवडलं ते घेतलं. खटाखट पैसे मोजायला लागलो. मग मी जरा मोजताना बिचकत होतो, काही विषय नाही, होत असतं. फाटा मोजून त्यांना देऊन टाकले. कसं सोप्पा विषय आहे, पैसे कुठून येतात तर गेम खेळून येतात, काही विषय नाही. गेम सगळं तुम्हाला गेमबद्दल मी इन्स्टाला सांगनच. त्यांना पैसे दिल्यावर त्यांनी बनवला बिल दिलं माझ्या हातात आणि मी दिले त्यांच्या हातात पैसे. म्हणजे हातात बिल 19-20 होत असतं. जाऊन द्या, काही विषय नाही. पब्लिक तो पण एवढ्या सोनार लांब जाऊन पैसे मोजायला लागलाय. मग आलो आम्ही डायरेक्ट बाहेर. शुभमच्या कानाला खड्डा बी नव्हता, मग त्याला डायरेक्ट आमच्या सोनाराच्या बाहेरच्या माणसाने शुभमच्या कानात खड्डा एवढा मोठा घातला कानामध्ये, डायरेक्ट मोठाच खड्डा झाला होता. पण जाऊन द्या, काही विषय नाही. एका खड्ड्यात नाही का घातलं त्याला आणि तेवढ्यात रडायला लागला तो. त्याचे डोळे बिळे पुसले. कसा दिसतोय माझा भाव. बर्थडे भाऊचा बर्थडे गिफ्ट. त्यानंतर आलो मी डायरेक्ट पेमेंट घ्यायला. आपलं पेमेंट आलं होतं आठवड्याचं. डायरेक्ट पेमेंट मोजायला आपल्या भावाला लावलं आणि पैसे मोजत बसलो. आणि त्यानंतर पैसे घेऊन मी निघलो डायरेक्ट स्वॅग स्टोर मध्ये. कपडे काढले, ते भाऊ लोकांना तारच दिलाय मी. तर मला 5 पॅन्ट आवडल्यात. आज 5 पॅन्ट घ्यायच्या म्हणजे घ्यायच्या. किती घ्यायच्या भाऊ? 5. किती घेतल्या भाऊ? 5. किती झाले? 15,000 बिल. हा, लय 15,000 म्हणले की ह्याच्या कपाळात गोटा नाही, डायरेक्ट केस आले. किती
8,000 रुपये. खोट बोलायचं ना. कॉपी करायचं नाही. कॉपी करायची नाही. लक्षात ठेवा. 8 घेतले ताट. शॉपिंग. सकाळची 4 दुपारची 2. काय 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 काय. सकाळची 4 दुपारची 2. अजून 4 बाकी. भाऊला फॉलो करा. तर एवढा सगळा पैसा कुठून येतो? तर पैसा येतो